संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी यासारख्या अभंगाच्या माध्यमातून ज्या संतानं 700 वर्षापूर्वी बहुजन समाजाला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं ते संत शिरोमणी नामदेव महाराज. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरवे पूजा करू यासारख्या अभंगाच्या माध्यमातून ज्या संतानं 400 वर्षापूर्वी बहुजनांना शब्दाची महती सांगितली ते जगद्गुरू संत तुकोबाराय. ज्या मातेनं या विश्वाला 2 छत्रपती दिले ती राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. ज्या महापुरुषानं या देशातील बहुजनांचा स्वाभिमान जागविला आणि अस्मितेची जाणीव करून दिली ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती नीती गती आणि वित्त प्राप्त होऊ शकत नाही हे ज्या महामानवानं सर्वात आधी आम्हाला सांगितलं ते आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून गरीब आणि श्रीमंतांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिवसा गाव झाडून रात्री लोकांच्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करणारे कर्मयोगी गाडगे महाराज. ग्रामगीतेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या देशाचे पहिले कृषीमंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत संविधान सभेमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख. फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन 77 पुस्तकांचं लिखाण करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. आणि ज्या महामानवांनी इथल्या कष्टकरी कामकरी शेतकरी बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या समस्त महामानवांना आजच्या या अत्यंत पवित्र आणि आनंदाच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स बानाई नागपूर यांच्या वतीने महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सवाच्या या कार्यक्रमाकरता या विचारपीठावर उपस्थित आमचे सहकारी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय इंजिनियर अरविंद गेडाम साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत या सत्रामध्ये ज्यांनी आपले विचार अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त केले ते आदरणीय ॲडव्होकेट बुद्धीजी रामटेके. त्याचबरोबर या ठिकाणी आताच ज्यांनी आपले मत व्यक्त केले ते आदरणीय प्राध्यापक वैशालीताई धनविजय यांच्या माध्यमातून मी आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उभा आहे. जे चळवळीतील अतिशय धावपळ आणि धडपळे व्यक्तिमत्व आदरणीय इंगळे साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई शेंडे. त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण नागपूर परिसर आणि विदर्भामध्ये परिचित असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वरदादा रक्षक. या ठिकाणी उपस्थित संपूर्ण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि समस्त परिवर्तनवादी विचारांवर काम करणारे बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरणा मानून संपूर्ण आयुष्य काम करणारे बंधू आणि भगिनींनो, अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं आयोजन महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सव म्हणून बाणाईनं या ठिकाणी केलेला आहे. यापूर्वीसुद्धा मी 3-4 वर्षापूर्वी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी नागपुरामध्ये येऊन गेलेलो आहे. इंगळे सरांचं प्रेम, गेडाम सरांचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, महाड क्रांतीला जवळपास आता 100व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. दोन्ही वक्त्यांनी अतिशय सुंदरपणे आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष येणाऱ्या पिढीला माहीत करून देता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेब असतील, छत्रपती शिवराय असतील, फुले शाहू आंबेडकर किंवा ह्या सगळ्या महामानवांचा जो विचार आहे इथल्या तळागाळापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल त्यासाठी आपल्याला सगळ्यांना या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा या 5000 वर्षामध्ये या देशामध्ये बहुजन समाजामध्ये जे महामानव झाले या सगळ्यांचा संघर्ष हा इथल्या कष्टकरी कामकरी गोरगरीब बहुजन समाजासाठी होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि आता ही चळवळ प्रत्येक ठिकाणी पोहोचली पाहिजे, हा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे, यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड आणि धावपळ सुरू आहे. परंतु या ठिकाणी बसलेली जी बहुतांश मंडळी आहे, बहुतांश काय 100% म्हटलं तरी चालेल, ही सगळी जवळपास 50च्या वर गेलेली आहे. ज्या तरुण पिढीपर्यंत आपला हा विचार पोहोचायला पाहिजे, ज्या माध्यमातून ही तरुण पिढी जागृत व्हायला पाहिजे, ती तरुण पिढी या चळवळीपासून का दूर राहत आहे याच्यावर सुद्धा या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून चिंतन होणं अत्यंत गरजेचं आहे. तर ही चीज होणार नाही, त्यासाठी सुद्धा या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून एक वर्षभर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चिंतन आणि मंथन करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे.
कारण ज्या लोकांना या विचाराची आवश्यकता आहे ते लोक या चळवळीपासून दूर आहे. मी सगळ्याच चळवळीमध्ये भाषण देण्यासाठी जातो, सगळ्याच संघटना मला बोलावतात, मला याचा आनंद वाटतो. मी मराठा सेवा संघाचा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता 27-28 वर्षापासून काम करणारा, परंतु बहुजन समाजामध्ये ज्या विविध जाती जमातीच्या संघटना आहेत त्या सगळ्याच संघटना बोलावतात, प्रेम करतात, त्यांच्या विचारपीठावर जाऊन प्रबोधन करतो. तुमच्या नागपुरामध्ये जवळपास महिन्यातून एकदा आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं परंतु ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी 90, 95, 99% लोक हे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा 50%च्या वरचेच दिसतात. तरुण पिढी मात्र या चळवळीपासून का दूर आहे, याच्यावर आपल्याला या महाड क्रांती शताब्दी महोत्सवाच्या 1 वर्षामध्ये पुढचे आपले उपक्रम आयोजित असले पाहिजे, याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनी या ठिकाणी महाड या क्रांतीचा इतिहास सांगितला. इथं तुम्ही बसलेले सगळे माणसं फार हुशार आहे, फार विद्वान आहे. म्हणजे आम्ही इथं भाषण द्यायला आलो म्हणजे आम्ही फार हुशार झालो, याच्यातलं असलं अजिबातही अर्थ नाही. आता थोडे 2-4 शब्द चांगले बोलता येते म्हणून तुम्ही बोलावता, पण इथं बसलेली मंडळी आमच्यापेक्षा सुद्धा हुशार आहे. अनेक पुस्तकं वाचलेली आहे, हजारो भाषणं ऐकलेली आहे, याची मला परिपूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इंगळे सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की निव्वळ आता आपल्याला इतिहासामध्ये रमून चालणार नाही. इतिहास सांगता सांगता जोपर्यंत वर्तमान काळ आणि येणारा आपला भविष्यकाळ आपल्याला कशा प्रकारे सुधारता येईल यासाठी जर आपले प्रयत्न झाले नाही तर येणारा काळ मित्रांनो अत्यंत भीषण आहे, अत्यंत भयानक आहे, अतिशय कठीण आहे. आणि ही काळाची पावलं ओळखून या महाड क्रांतीचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल हे आपल्याला पुढील काळामध्ये ठरवण्याची नितांत गरज आहे. या देशामध्ये बहुजन समाजाच्या अनेक चळवळी काम करतात, वेगवेगळ्या संघटना काम करतात, वेगवेगळे नेते काम करतात. सगळ्यांचं ध्येय एकच आहे, सगळ्यांचा उद्देश एकच आहे. सगळ्यांना वाटते या देशामध्ये बहुजनांचं म्हणजे खऱ्या बहुजनांचं राज्य आलं पाहिजे. सगळ्यांना असं वाटते या देशाची सत्ता इथल्या 18 पगड जाती जमातीच्या बहुजन समाजाच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्यांच्या विचाराने या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे, या राज्याचा कारभार चालला पाहिजे, अशी आपली प्रत्येकाची मनापासून नितांत इच्छा आहे. आपल्याला तसं वाटते पण असं होताना दिसत नाही, हे सुद्धा एक कटू सत्य आहे. आपण बोलतो, आपण सगळ्याच गोष्टी करतो, पण असं होत का नाही याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. महाड क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामधलं एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, हे अशा प्रकारचं रसायन आहे जे अजून भल्या भल्या लोकांना समजलं नाही. दुर्दैवाची बाब काय, ते आम्हालाही समजलं नाही पूर्णतः. आम्ही कितीही बाबासाहेब आंबेडकरांवर बोलत असलो, बाबासाहेबांच्या विषयी कितीही सांगत असलो, कितीही बाबासाहेबांच्या प्रती आम्हाला प्रेम असलं, तरी बाबासाहेब मात्र पूर्णांशानं अजूनपर्यंत आम्हाला सुद्धा समजले नाही. म्हणून आज आमच्या चळवळी, सगळ्याच चळवळी बहुजन समाजातल्या कमजोर झालेल्या आहे. जर या इथल्या महापुरुषांच्या विचारानं खऱ्या अर्थानं इथल्या चळवळी जर काम करत असल्या तर निश्चितपणे आपण खूप पुढे गेलो असतो. आणि आज जी देशावर भयानक परिस्थिती आलेली आहे, ज्या लोकांनी सातत्यानं फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही, भगवान गौतम बुद्धापासून, चार्वाकापासून, चक्रधरापासून तर सगळ्यांची संतांची जी महान परंपरा या देशाला लाभलेली आहे, या सगळ्या परंपरेला तोडण्याचं काम ज्या लोकांनी केलं सातत्यानं, ते लोक सध्या आज या देशावर राज्य करीत आहे. आणि ते राज्य करत असताना त्यांना साथ देणारे बरीचशी मंडळी आपली आहे. मगाशी सरांनी सांगितलं, इंग्लिश सरांनी, की ब्राह्मण आणि ब्राह्मण्य. आता मॅडम सुद्धा बोलल्या, आमचे बोधी रामटेके सर सुद्धा बोलले, ब्राह्मण आणि ब्राह्मण्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जुलै 1927ला जे भाषण दिलं या महाडच्या सत्याग्रहानंतर किंवा पुढची दिशा ठरवण्यासाठी, त्या ठिकाणी त्यांनी दुःखात सुख नावाचा जो अग्रलेख लिहिला आहे, त्यामध्ये फार चांगल्या चांगल्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहे की बहुजन समाजानं आपली चळवळ कशी चालवली पाहिजे, कोणत्या पद्धतीनं चालवली पाहिजे, कोणते मुद्दे अग्रक्रमावर घेतले पाहिजे, कोणते मुद्दे मागं ठेवले पाहिजे. अनेकदा असं होते ज्या मुद्द्याचं काही काम नसते ते मुद्दे आपण अग्रक्रमावर घेतो आणि जे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतात ते बाजूला ठेवून देतो. आणि म्हणून मित्रांनो, काळ जरी भीषण असला तरी आपण सकारात्मक विचार करणारे लोक आहोत. आपण कधीही नकारात्मक विचार करत नाही. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनीच ते शिकवलेलं आहे. कारण जगामध्ये अनेक लोक झाले असतील, अनेकांनी वेगवेगळ्या संघटना उभ्या केल्या असतील, अनेकांनी वेगवेगळे आंदोलनं केले असतील, पण बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलेलं आंदोलन हे जगामधल्या अनेक आंदोलकांना दिशा देणारं आंदोलन आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर, त्यांच्या विचारावर जगामधल्या अनेक चळवळी आज सुद्धा काम करतात. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगामधल्या अनेक विद्यापीठांमध्ये आज शिकवला जातो आणि त्या विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी बाबासाहेबांचा विचार घेऊन आपलं स्वतःचं एक आगळं वेगळं अस्तित्व निर्माण करत असतात. म्हणून बाबासाहेबांचा विचार हा असा आहे, तो एकट्या दुकट्या माणसासाठी नसून ज्याला जगावर खऱ्या अर्थानं आपल्या विचारांची सत्ता निर्माण करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांचा विचार अत्यंत कामाचा आहे.
आज काही लोकांनी बाबासाहेबांचाच तो विचार बरोबर त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं उचलला, लोकांमध्ये तो एक चुकीच्या पद्धतीनं रुजवण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांचा जय जयकार केला, बाबासाहेबांचा उदो केला, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचे पायी आहोत असं लोकांच्या मनावर बरोबर पद्धतशीर रुजवलं आणि सत्ता या देशाची हातात घेतली. एकीकडे सत्ता आल्यानंतर संविधान त्या सभागृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासमोर इतकं झुकायचं, इतकं वाकायचं की जगाला असं दाखवायचं की या बाबासाहेबांवरून संविधानावर माझ्यापेक्षा दुसरं जगावर कोणत्याच माणसाचं प्रेम नाही, जगातला कोणताच माणूस माझ्यापेक्षा संविधानावर प्रेम करत नाही असं दाखवायचं. आणि त्याच माणसाच्या ऑफिससमोर दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं संविधान जाहीरपणे जाळल्यानंतर मात्र एकही शब्द कळायचा नाही. इतकी नाटकबाजी, इतकी ढोंगबाजी या देशामध्ये सुरू आहे. त्याच्यावर तुम्हाला काय उत्तर शोधायचं आहे हे या महाळ क्रांती महोत्सवाच्या माध्यमातून चिंतन आणि मंथन मित्रांनो आपल्याला करायचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून दिवस जरी कठीण असले तरी ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा संघर्ष केला, मगाशी सांगितलं इंगळे सरांनी की बाबासाहेब आंबेडकरांची पंढरपूरला ही महाडची सत्याग्रह करण्याची किंवा हे आंदोलन करण्याची इच्छा होती. पंढरपूर हे बहुजन समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं आणि एक पवित्र असं ठिकाण आहे. ते आजच नाही, ते पूर्वीपासून होतं आणि बाबासाहेबांचं सुद्धा त्या ठिकाणावर प्रेम होतं. पंढरपूरचा इतिहास फार वेगळा आहे. पंढरपूरचा जो विठोबा आहे, पंढरपूरचा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, याच्याविषयी अजून समस्त बहुजन समाजाला नितांत आदर आणि प्रेम आहे, लक्षात घेतलं पाहिजे. अजूनही महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त कोणता देव प्रसिद्ध असेल, सगळ्या गोरगरिबांना आवडणारा कोणता देव असेल तर तो पंढरपूरचा विठोबा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी त्या अंधश्रद्धा वगैरे बाजूला ठेवून द्या, पण जर संघर्ष आहे, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून चालणार नाही. आम्ही सगळं सोडून देऊन राहिलो, आम्ही भगवा रंग सोडून दिला, त्यानं घेऊन टाकला, आम्ही आमचं कमळ सोडून दिलं, ते त्यानं घेऊन टाकलं, आम्ही असंच सगळं सोडत गेलो तर आमच्यापाशी काहीच राहणार नाही. आमची संस्कृती काय, आमच्या श्रद्धा काय, आमच्या उपासना काय, ह्या सुद्धा आम्हाला समजून घेतल्या पाहिजे. भगवान बुद्धांच्या काळापासून ज्या ज्या गोष्टी भगवान बुद्धांनी आम्हाला दिलेल्या आहे त्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही भावनेच्या भरात किंवा इतर लोकांचा द्वेष करण्याच्या भरामध्ये त्यागून टाकलेला आहे. मित्रांनो, ज्या पवित्र गोष्टी आहेत, भगवान बुद्धांना हा भगवा रंग, भगवा शब्द कुठून आलेला आहे, तो त्यांच्यापासून आलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तो आपल्याला सुद्धा त्यागता कामा नये. म्हणून पंढरपूरचा जो इतिहास आहे हा संत परंपरा आहे. या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडची जी क्रांती केली किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे आंदोलनं केले, तुम्ही जर याचा आधार पाहिला तर संतांचा विचार फार त्यांनी मुख्य स्थानी मानलेला, लक्षात घेतलं पाहिजे. आमचं झालं कसं, आम्ही बाबासाहेब सांगतो, पण बाबासाहेब सांगत असताना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांचं महत्त्व राहिलेलं आहे किंवा बाबासाहेबांनी ज्या ज्या लोकांना सोबत घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, आंदोलनं केलेल्या आहे, त्याचा नामोल्लेख मात्र आम्ही ज्या पद्धतीनं करायला पाहिजे तशा पद्धतीनं करत नाही. मग आम्हीच म्हणतो की बाबासाहेबांची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आम्हीच म्हणतो बाबासाहेबांना इतर लोक मानत नाही, बाबासाहेबांचा इतर लोक द्वेष करतात. त्यांची चूक तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त चूक बाबासाहेबांना आमच्यासारख्या मानणाऱ्या लोकांची सुद्धा फार मोठी चूक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही संतांची जी परंपरा आहे, या देशातल्या लोकांवर संतांचा फार मोठा प्रभाव आहे. हे तुम्ही काहीही म्हणा, पण तुम्हाला मान्य करणं अत्यंत भाग आहे. महापुरुषांपेक्षा संतांना इथले लोक जास्त मानतात, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ही गोष्ट माहीत होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संत परंपरेचा फार मोठा आदर केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगामधला सगळ्यात जास्त शिकलेला विद्वान अनटचेबल नावाचं पुस्तक लिहितो आणि तो संत रविदासांना ते पुस्तक ते अर्पण करतात. याच्यावरून संतांचा प्रभाव किती असला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, पण आपण याचा उल्लेख करत नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्या बोलण्यात आलं पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये भाषणं देताना या गोष्टी आल्या पाहिजे. खेड्यापाड्यामधले लोक संतांना मानतात. आपण फक्त एकटेच बाबासाहेब सांगत बसलो तर लोकांना वाटेल की बाबासाहेबांचा आणि इतर लोकांचा काही संबंध आला नाही. मग जे तुम्ही मगाशी सांगितलं की बाबासाहेब फक्त बौद्धांचे, बाबासाहेब फक्त अस्पृश्यांचे, दलितांचे, अशीच मर्यादित प्रतिमा बाबासाहेबांची तिथं कायम राहील. आणि म्हणून बाबासाहेबांनी अनटचेबल संत रविदासांना अर्पण केला. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या किंवा कधीही एक वर्ग शाळेत न गेलेल्या रविदासांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा विद्वान माणूस, जगामधला विद्वान माणूस आपला ग्रंथ अर्पण करतात. याचाच अर्थ मित्रांनो, त्यांच्या मनामध्ये संत परंपरेविषयी फार मोठा आदर होता. चोखामेळाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये अनेकदा आलेला आहे.
संत चोखामेळांनी फार मोठी क्रांती केली. याच महाळ क्रांतीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अग्रलेख लिहिलेले आहे, त्या अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत चोखामेळा यांचा उल्लेख अत्यंत आदरानं केलेला आहे. कारण चोखामेळा सुद्धा इथल्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे संत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा संत चोखामेळाचा उल्लेख केलेला आहे. आपल्या वक्त्यांनी या सगळ्या क्रांतीचा संदर्भ देत असताना हे संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. पुढचा आपला आता 1 वर्षाचा कार्यक्रम असा असला पाहिजे, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांचा संबंध आला, बाबासाहेबांनी ज्या लोकांना सहकार्य केलं किंवा ज्या लोकांनी बाबासाहेबांना सहकार्य केलं, या सगळ्या लोकांची नावं शोधून आपल्याला एकत्र करावी लागतील आणि एकत्रितपणे बाबासाहेबांचा विचार जगाच्या समोर आम्हाला मांडावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार आपण समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मित्रांनो पोहोचू शकू. कारण चोखामेळा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी जसा बाबासाहेबांनी संघर्ष केला त्याचाही संघर्ष तोच होता. कारण ते सांगायचे की धाव पाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती काय माझा अपराधन, शिव्या देऊनी म्हणती महारा देव बाटविला, पण विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. हा चोखामेळाचा अभंग आहे. बाबासाहेबांचा संघर्ष तो शाळेत बसू देत नाही, मंदिरात येऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही. हाच तो संघर्ष आहे, लक्षात घेतला पाहिजे. हा संतांचाही हाच संघर्ष आहे, नामदेवांचा तोच संघर्ष आहे. या सगळ्या संतांनी आपला प्रेरणा पुरुष भगवान गौतम बुद्धांना मानलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही संतांचा जर विचार पाहिला, बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे संत, मूकनायक नाव कुठून आलं? बाबासाहेब आंबेडकरांच्या पाक्षिकाचं नाव मूकनायक हे तुकोबांच्या अभंगाशी तिथून आलेलं लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही मूकनायकचे सगळे अंक पहा, महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केले. मूकनायकच्या हेडिंगच्या वर तुकोबाचा अभंग आहे. काय करू आता धरुनी या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कुणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुनी हित नोय. मुकिया हा शब्द आलेला आहे, तिथून मूकनायक शब्द तयार झाला. तुकोबांचा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पेपरच्या हेडिंगच्या वर छापतात. याचाच अर्थ ही संत परंपरा जी आहे आमच्या महापुरुषांनी अग्रस्थानी मानलेली आहे. आणि हा संतांचा विचार घेऊन, कारण हा समाज इथला मुका आहे, इथल्या धर्मव्यवस्थेनं त्याला सगळ्या प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारलेले आहे. शिक्षण तर फारच दूर आहे. ज्या 14 टळ्यासाठी आपण आज या ठिकाणी परिषद घेतलेली आहे, ते पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा इथल्या समाजाला, अस्पृश्यांना नाही. ढोरं पाणी पिऊ शकतात, डुकरं पाणी पिऊ शकतात, दुसऱ्या धर्मातले माणसं पाणी पिऊ शकतात, पण स्वतःच्या धर्मातले अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेले लोक त्या ठिकाणी पाण्याची ओंजळ सुद्धा हाती घेऊ शकत नाही. इतका अन्याय, इतका अत्याचार इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं आमच्यावर केलेला होता. आणि तो अन्याय आणि अत्याचार जर आम्हाला दूर करायचा असेल, नष्ट करायचा असेल, तर या देशामध्ये इथल्या धर्मव्यवस्थेवर आम्हाला आघात केल्याशिवाय पर्याय नाही. धर्माचे जे अत्यंत जुलमी, अत्यंत अन्यायी, अत्यंत अत्याचारी कायदे आहे ते पहिल्यांदा नष्ट केल्याशिवाय, मनुस्मृती या महाळ सत्याग्रहासोबत पहिले 14 तळ्याचा आणि नंतर मनुस्मृती, हे जे 2 आंदोलन आहे एका वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब मार्च आणि डिसेंबर महिन्यामध्ये केलेले, या दोन्ही आंदोलनाचा संदर्भ एकमेकांशी अत्यंत जवळचा आहे. पहिल्यांदा पाणी पिले, मग पाणी का पिऊ देत नाही, या तळ्यावरचं पाणी का पिऊ देत नाही, कारणीभूत कोण आहे? इथली धर्मव्यवस्था आहे. इथला धर्म सांगते की शूद्र नापे तू अध्ययना, शूद्र नापे तू अध्यापना, शूद्र नापे तू धनसंचया. शूद्रांना अध्ययन करण्याचा अधिकार नाही, अध्यापन करण्याचा अधिकार नाही, पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, सगळ्यात कोणत्याच गोष्टीचा तुम्हाला अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या धर्मग्रंथाचा अत्यंत बारकाईने आणि सखोलपणे अभ्यास केला होता. जगामधला हा असा विद्वान आहे की ज्यानं सगळ्या धर्माची पुस्तकं वाचली, ज्यानं राहण्यासाठी घर बांधलं नाही, पुस्तकासाठी घर बांधलं, असा हा जगामधला विद्वान. अजूनही तो आमच्या देशामध्ये का दुर्लक्षित राहतो? अजूनही आम्हाला का प्रयत्न का सांगावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे? ते पोहोचले नाही, हे आमची सुद्धा काही कमजोरी आहे. ते पोहोचले नाही, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी कमी पडलेलो आहे. मग आता आम्हाला आमची ही उणीव जर दूर करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाळ क्रांती शताब्दी वर्षाच्या महोत्सवाचं कारण अत्यंत चांगलं आहे आमच्यासाठी. 1 वर्ष आणखी बाकी आहे. 1927ला आजपासून या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राचा देश सोडून द्या, आपण बाबासाहेब महाराष्ट्रपुरतं म्हणू, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचे उपक्रम, अशा प्रकारच्या परिषदा, अशा प्रकारचे आंदोलन आम्हाला राबवावे लागतील की त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाण्याच्या एका थेंबासाठीचा संघर्ष हा जगापर्यंत पोहोचला पाहिजे.
अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही महाडचा 14 मग सांगितलं की पुस्तकामध्ये नाही, येऊच शकत नाही. काय येणार आहे आता तर पुढच्या सिलेबसमध्ये काहीच येत नाही. ना बाबासाहेब आहेत, ना शिवाजी महाराज आहेत, ना संभाजी महाराज आहेत. सगळं हळूहळू गायब करून टाकलं. एका पॅरेग्राफमध्ये शिवाजी, 2 ओळीमध्ये संभाजी. हळूहळू सगळं 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 गायब होणार आहे. मग आम्ही फक्त आता भाषण देण्यापुरते मर्यादित राहणार आहोत की काय? अभ्यासक्रमापर्यंत आमची धडक गेली पाहिजे. अभ्यासक्रम ठरवणारे कोण आहे? अभ्यास मंडळात कोण आहे? बाबासाहेब का येत नाही? शिवाजी महाराज अभ्यासक्रमामध्ये का येत नाही? फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे 77 पुस्तकं लिहिणारे आमचे अण्णाभाऊ साठे का येत नाही? ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का होऊ शकले नाही? बाबासाहेब आंबेडकरांसारखा जागतिक कीर्तीचे पुस्तकं लिहिणारा माणूस, या महाराष्ट्रात जन्म झालेला माणूस, या महाराष्ट्राचा माणूस, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असलेला माणूस, तो सुद्धा साहित्य संमेलनाचा मराठीचा अध्यक्ष का होऊ शकत नाही? हा प्रश्न आम्ही कधीच विचारत नाही. आम्ही बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचे पुढारी, अस्पृश्यांचे पुढारी. बाबासाहेब साहित्यिक होते, बाबासाहेब लेखक होते, बाबासाहेब पत्रकार होते, हे आम्ही का सांगत नाही? या महाराष्ट्रामध्ये 1885 ला साहित्य संमेलन सुरू झालं. ते पहिले ग्रंथकार संमेलन म्हणून होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेला लक्षात घ्या. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आमंत्रण पाठवलं की तुम्ही या साहित्य संमेलनामध्ये यावं. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना का गुरु मानतात याच्या मागचं कारणच ते आहे, हे लक्षात घ्या. महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी एकमेकांना पाहिलं नाही. दोघांचे जन्म वेगवेगळे 90 आणि 91 मधले आहे. लक्षात घ्या, एखादा जन्म मृत्यू 90 ला आहे, का जन्म 91 ला आहे. संबंध नसताना का गुरु मानतात त्याचं कारणच आहे 1885 ला साहित्य संमेलनामध्ये महात्मा फुलेंना आमंत्रण असताना महात्मा ज्योतिराव फुले जात नाही. कारण सांगतात तुमचं साहित्य हे इथल्या पांढरपेशी, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं बरबटलेलं साहित्य आहे. तुमच्या साहित्यामध्ये इथल्या आमच्या बहुजन समाजाला, आमच्या अस्पृश्य समाजाला, आमच्या महिलांना, आमच्या कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. म्हणून मी तुमच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकतो. तुमच्या साहित्य संमेलना येऊ शकत नाही. हे महात्मा फुले 1885 मध्ये सांगतात. महात्मा फुलेचं वाक्य खरं झालं. जवळपास 100 वर्षापर्यंत इथल्या अस्पृश्य समाजाच्या माणसाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होता आलं नाही. 1985 मध्ये शंकरराव खरात अध्यक्ष झाले. मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे. हा इतिहास आम्हाला गावागावामध्ये जाऊन सांगणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा साहित्याशी संबंध होता त्यांनाही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवता आलं नाही. अण्णाभाऊ साठे जे 35 कादंबऱ्या लिहितात, अनेक पुस्तकं लिहितात. रशिया दखल घेते, रशियामध्ये सत्कार होतो. भारतातल्या लोकांना लाज वाटते. कारण पहिल्यांदा वाटलं की साठे म्हणजे ब्राह्मण आहे, नंतर समजलं साठे म्हणजे मातंग आहे. हा आपला नाही, हा आपला माणूस नाही. पहिल्यांदा वाटलं 77 पुस्तकं मातंग समाजाचा माणूस लिहूच शकत नाही, कारण ते आपलं कमजोर समजतात. कारण साठे हे आडनाव तिकडे आहे आणि साठे आडनाव इकडेही आहे, म्हणून तिकडलाच साठे समजले. पण इकडचा साठे हो हे जेव्हा माहीत झालं, अण्णाभाऊ साठे पूर्णतः दुर्लक्षित झाले. असंच आपलं दुर्लक्षित होणं सुरू आहे. सगळ्यांना दुर्लक्षित करणं सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगप्रसिद्ध विद्वानाला जर दुर्लक्षित केलं जाते तर मित्रांनो, सामान्य माणसाची काय अवस्था असेल. आणि म्हणून पंढरपूर ठिकाण बाबासाहेब आंबेडकर निवडत होते. नंतर महाड ठिकाणाची निवड केली. पंढरपूर हे संतांचं ठिकाण आहे आणि संत परंपरेनं इथल्या बुद्धाला, गौतम बुद्धाला आपलं अधिष्ठान मानलेलं आहे. तुम्ही सगळ्या संतांचे अभंग पहा, प्रत्येक ठिकाणी बुद्धाचा उल्लेख आलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव महाराजांनी सांगितलं 700 वर्षाची नामदेव महाराजांची संतांची परंपरा. इथला वारकरी धर्म जो आहे, नामदेव वारकरी पंथ नाही, धर्मच आहे. लक्षात घेतलं पाहिजे. हा वारकरी धर्म काश्मीरपर्यंत, पंजाबपर्यंत नेला. नामदेव महाराजांनी बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णामया वाचन नामा म्हणे. नामदेव महाराज म्हणतात बौद्ध अवतारी आम्ही झालो संत. लक्षात घ्या, नामदेव महाराज बुद्धाचा उल्लेख करतात. तुकाराम महाराज म्हणतात 16 वया अवघ्या चेष्टांचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. बुद्धाचा उल्लेख आहे तुकोबाच्या याच्यामध्ये. हे बुद्ध सांगतच नाही आम्ही फक्त बाबासाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले, जो एकच एक कॅसेट चालते. अरे एकमेकाचा संबंध सांगा. हे कुठून आलं, काय आलं, कसं आलं, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुकोबाची शिष्या ब्राह्मण त्यावेळेस बहिणाबाई पाठक, तिने सांगितलं, बुद्धाचा उल्लेख केला, तुकोबाचा उल्लेख केला. कलियुगी हरी बुद्ध रूप धरी, तुकोबा शरीरी प्रवेशिला. हा बुद्धाचा उल्लेख आहे. लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज आणखी सांगतात, अनेक ठिकाणी बुद्धाचा उल्लेख आलेला आहे तुकोबाच्या साहित्यामध्ये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकोबांचं साहित्य, तुकोबांचा विचार आपल्या मूकनायक असेल, आपल्या बहिष्कृत भारत असेल, या अंकामध्ये वेळोवेळी तुकोबांचे अभंग ते उद्धृत करतात. वेळोवेळी तुकोबाच्या अभंगाचा दाखला देतात. महाड क्रांतीच्या वेळी सुद्धा अनेक ठिकाणी तुकोबांच्या अभंगाचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहुजन समाजाला मित्रांनो जागृत केलेला आहे. परंतु बोले ठरावाच्या माध्यमातून मगाशी सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की तिथलं विठोबाचं मंदिर असेल किंवा भीमा नदीचे घाट असेल, ते राखून ठेवलेले घाट त्या ठरावाच्या मर्यादेमध्ये कितपत येतात, आपली लढाई टिकेल की नाही,
आणि कारण त्यामध्ये कोर्ट कचेऱ्या असतील, काही बाकीचे सरकारी प्रॉब्लेम असतील, तुरुंगवास असतील, या सगळ्या गोष्टीच्या भानगडीपासून मग आपल्याला दूर राहायचं असेल तर मग ते ठिकाण बाबासाहेबांनी टाळलं आणि महाळ्याची निवड केली. त्या ठिकाणी ही सगळी मंडळी होती. मगाशी जे सांगितलं की ब्राह्मण्य, आपलं आणखी एक चुकून राहिलं की मनुस्मृती बाबासाहेबांना जाळली, बाबासाहेबांना एकटंच आपण बाबासाहेबाच्याच नावाचा उल्लेख करून राहिलो. झालं काय, बाकीच्या लोकांना वाटते फक्त बाबासाहेबच एकटे होते, येईलच फक्त एकटेले तिटकारा होता, बाकी कोणीच लोक बाबासाहेबासोबत नव्हते. पहिले आता तुम्ही बदलवा आहे, तुम्ही हे सांगणं सुरू करा, मनुस्मृती बाबासाहेबांपेक्षा इतर जे लोक होते, बाकीचे बहुजन समाजातले, ब्राह्मण समाजातले, मराठा कुणबी समाजातले, हे लोक सुद्धा होते, सहस्त्र बुद्धीनं ते मनुस्मृती जाळली. हे पहिल्यांदा आता आपल्याला लोकांना सांगणं चालू करावं लागेल. लोकांच्या डोक्यात काय भूत घुसलं, हे बाबासाहेबांना आमच्या हिंदू धर्माचा ग्रंथ जाळला आणि म्हणून मग ते बाबासाहेबांचा द्वेष करायला लागले. त्याला हे सांगा, हिंदू धर्मातली जे सर्वोच्च जात समजली जाते ब्राह्मण, त्या सहस्त्रबुद्धे नावाचे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्या हातून बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जाळून घेतली आणि त्या मनुस्मृतीचे जे कायदे आहे, जे मनुस्मृतीचे कठोर नियम आहे, त्याचा तिटकारा गंगाधर सहस्त्रबुद्धे, बंडू रामचंद्र जाधव, पु.गो. काणेकर, अनंत विनायक चित्रे, देवराव गंगाधर नाईक, ही सगळी वरिष्ठ समाजाची मंडळी बाबासाहेबांसोबत होती. तुम्हाला मगाशी जे म्हटलं, या सगळ्या गोष्टींचे उल्लेख आपल्या लिखाणात, आपल्या भाषणात, आपल्या चर्चेत, आपल्या बोलण्यात आले पाहिजे. आपण एकच एक गोष्ट सांगत गेलो. परिणाम असा झाला की बाबासाहेबांना काही लोकांनी दोषी ठरवत आलं की बाबासाहेबांना कोणाचा सपोर्ट नव्हता, कोणाचा सहकार, त्याचेच लोक होते आणि तेच होते, बाकी त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. अशा प्रकारची मांडणी कधी कधी बाबासाहेबांच्या भरीव अतिप्रेमाच्या पोटी भावनिक होऊन आपल्या हातून होत असते, हे लक्षात घ्या. आंदोलनं हे भावनेच्या भरोशावर टिकत नसतात जास्त काळ, काही काळ चालतात. त्या चळवळी असतात, फार वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी असतात. काही संघर्ष करणाऱ्या चळवळी असतात, त्या खूप संघर्ष करतात, खूप आंदोलन करतात, खूप मोर्चे काढतात. काही दिवसानं त्या चळवळी बंद पडतात. काही ज्या चळवळी असतात त्या फक्त विचार देण्याचं काम करतात, फक्त भाषणं देतात, दुसरं ते काहीच काम करत नाही. त्याही चळवळी लोक भाषणं ऐकू काही जण कंटाळून जातात आणि त्याही चळवळी बंद पडतात. पण तिसऱ्या नंबरची जी खास चळवळ असते, ती भाषणही देते, ते आंदोलनही करते, मोर्चेही करते आणि रचनात्मक अशा स्वरूपाचं काम करते. जे काम तुम्ही या ठिकाणी सभागृह बांधून केलेलं आहे, याला रचनात्मक काम म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे बहुजन समाजासाठी फक्त भाषणं देऊन आम्ही वसतिगृह बांधले पाहिजे, ग्रंथालय बांधले पाहिजे, वाचनालय काढले पाहिजे, शाळा कॉलेज काढले पाहिजे, हा आमच्या बाबासाहेबांचा विचार होता, हा महात्मा फुलेंचा विचार होता. या चळवळीला रचनात्मक काम करणारी चळवळ म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार दिला. त्या काळामध्ये आंदोलन करता करता मी शाळा काढली पाहिजे, मी कॉलेज काढलं पाहिजे, कोणी जागा देत नव्हतं. तुम्हाला संतांचा संबंध सांगितला, गाडगेबाबाचा संबंध तिथं आला, बाबासाहेबांचा. पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा, तिथे दुसरे संत, एक गाडगेबाबांनी चोखामेळा, लक्षात घ्या. चोखामेळा प्राचीन काळातले, त्याच्या आधीचे. गाडगेबाबांना माहीत झालं की बाबासाहेबांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी करता जागा पाहिजे आहे, कोणी देत नाही. गाडगेबाबांनी पंढरपूरला बोलावलं, ते आजारी होते. बाबासाहेब गेले आणि सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही या देशातल्या बहुजन समाजाकरता शिक्षण देण्याचं फार पवित्र काम करता. ही पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा मला लोकांनी दान दिलेली आहे, लोकांच्या पैशातून उभी झालेली आहे. ही धर्मशाळा आज मी तुमच्या शिक्षणाच्या पवित्र कामाकरता तुम्हाला दान करताय. हा संतांचा आणि महापुरुषांचा संबंध जोपर्यंत आम्ही लोकांना सांगणार नाही, तोपर्यंत आणखी आमची चळवळ पुढे जाणार नाही. कारण गाडगेबाबांना मानणारा फार मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. आणि गाडगेबाबांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे जिव्हाळ्याचे संबंध होते, कदाचित तेवढे दोघा कोणाचेच नसतील, लक्षात घ्या. कारण बाबासाहेब 6 डिसेंबरला जातात. बाबासाहेबांच्या जाण्याचं दुःख गाडगेबाबांना सहन होत नाही. 14 दिवसात गाडगेबाबा जातात, लक्षात घ्या, 20 डिसेंबरला. हे नातं आपण सांगितलं पाहिजे. तेव्हा गाडगेबाबा मुंबईला चला म्हणते, आता आपलं काम झालं, माणूस गेला, इतक्या लवकर जायला नव्हता पाहिजे. गाडगेबाबा म्हणतात, चला आता आपण आपल्या गावाकडे जाऊ. गाडगेबाबा निघतात आणि 14 दिवसात गाडगेबाबा सुद्धा हे जग सोडून निघून जातात. गाडगेबाबांच्या अनेक कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असल्याचे हजारो दाखले इतिहासाच्या पानापानावर आहे. आम्ही कोणाला सांगणार, कधी सांगणार, हे लक्षात घ्या. या महाळ क्रांती शताब्दी वर्ष महोत्सवाच्या माध्यमातून आता आम्हाला आमचं हे काम असलं पाहिजे, आमचं आता हे पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे वर्षभराच्या काळामध्ये. या सगळ्या महापुरुषांना एकत्र करून बहुजन समाजाच्या समोर आता त्या पद्धतीनं आम्हाला मांडणी करावी लागेल. इथला तेली असेल, माळी असेल, कुणबी असेल, धनगर असेल, लोहार, सुतार, चांभार असेल, त्या सगळ्यांपर्यंत बाबासाहेब जर पोहोचवायचे असतील तर या आम्हाला हे सगळे महापुरुष आणि सगळे संत एका पद्धतीनं तुम्हाला पोहोचवावं लागेल.
बाबासाहेब गाडगे बाबांचा संबंध आला, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा संबंध आला. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा पंजाबराव देशमुखांचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये आलेला आहे. अमरावतीचं अंबादेवीचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंजाबराव देशमुखांनी एकत्र केलं. पंजाबराव देशमुख कुणबी समाजातला माणूस, बाबासाहेब आंबेडकर महार समाजातला माणूस. आजही अनेक लोक या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं फार मोठं काम मित्रांनो करतात. हे दोन समाज कधीही एकमेकांच्या विरोधात नव्हते. हे पूर्वीपासून एकमेकांचे कट्टर मित्र होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे एकमेकांचे सखे होते, सोबती होते, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे होते. तुम्ही पहा शिवाजी महाराजांच्या काळापासून, ज्या काळामध्ये अस्पृश्यांच्या हातामध्ये तलवार देणं इथल्या धर्मव्यवस्थेनं गुन्हा मानलं होतं, त्या काळामधल्या इथल्या अस्पृश्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिलेली आहे आणि धर्मव्यवस्थेला नाकारण्याचं काम पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. नागनाथ महाराला पाटीलकी दिली. हे काम आम्ही लोकांसमोर आणलं पाहिजे. आणि म्हणून कुणबी, मराठा असतील, तेली, माळी, महार, मांग, सोमार, सुतार, लोहार, ह्या सगळ्या समाजात. मग अशी मॅडमनं कोणीतरी सांगितलं की बा फक्त महारच लोक मानतात, चांभार मानत नाही. मी तर नेहमी सांगतो भाषणामधून, आणि मी माझं भाषण कायच्यावरही असो, मी कोणत्याही विषयावर बोलतो, लोक कायच्यावरही बोलवतात बोलासाठी, पण मी तिथं 15-20 मिनिटं बाबासाहेब सांगितल्याशिवाय कधीच राहत नाही. लक्षात घ्या. भाषण कोणत्याही विषयाचं असो, पण मी बाबासाहेब घुसवल्याशिवाय तिथं राहत नाही. 15-20 मिनिटं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहत नाही. ते भाषण मग शिवाजी महाराजांचं असो की संतांचं असो, परंपरेत, कारण बाबासाहेबांचा संबंध सगळ्यांसोबत आहे. मग तो त्या कालखंडात नसेल, पण वैचारिक दृष्ट्या लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचा आणि तुकोबाचा कालखंड वेगळा आहे, बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा कालखंड वेगळा आहे, महात्मा फुलेंचा आणि त्यांचा कालखंड वेगळा आहे, शाहू महाराजांचा आणि त्यांचा संबंधाला सांगितलं पाहिजे की एक राजा शाहू महाराज, बाबासाहेब पास झाल्याची बातमी समजल्याबरोबर त्यांच्या घरी जातो, एक राजा घरी जातो. आणि एवढंच नाही, मानगावच्या अस्पृश्यता परिषदेमध्ये शाहू महाराज आपल्या डोक्यावरचा फेटा काढून बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवतात आणि सांगतात की बाबासाहेब आजपासून तुम्ही आमचे नेते आहात. हे लक्षात घ्या. हा मोठेपणा, मनाचा मोठेपणा, उदारपणा हा आपण मोठ्या मनानं सांगितला पाहिजे. हे लक्षात घ्या. तेव्हाच दोन समाज जे काही लोकांना नेहमी करता दूर राहावे असं वाटतात, एकमेकांच्या जवळ जर आले तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही ते काम मागच्या 30-35 वर्षापासून करत आहे. आम्ही अभिमानानं सांगतो, आज हजारो कुणबी मराठ्यांच्या घरामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागलेला आहे. आमच्या देवघरामध्ये आम्ही बाबासाहेब आणि गौतम बुद्धांना स्थान दिलेलं आहे, सन्मानानं, आदराने. एवढंच नाही, आम्ही आमच्या लग्नाच्या पत्रिकेवर आमचे हजारो पोरपोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापतात. नातेवाईकांना कितीही विरोध केला तरी हे आम्ही मराठा सेवा संघाच्या विचारातून मित्रांनो क्रांती की लक्षात घ्या. आम्ही स्वतः फक्त भाषण देणारे नाही, आम्ही प्रत्यक्ष कृती करणारे आहे. कोण किती विरोध करते याचा आम्हाला काही घेणं नाही, कारण बाबासाहेब आमचे आहे. बाबासाहेब हे पुण्या फक्त एका जातीचे धर्माचे नाही, बाबासाहेब या देशातल्या प्रत्येक माणसाचे आहे. संविधान कोणा एका जाती धर्माचं नाही. संविधानाच्या बाबतीमध्ये तसाच अपप्रचार झाला की संविधान फक्त एकाच जातीसाठी लिहिलं, बौद्धांसाठीच लिहिलं. तोही अपप्रचार खोडून टाकण्यासाठी काय काय मुद्दे आपल्याला लागतील त्याच्यासाठी सुद्धा आपल्या अभ्यासकांनी चिंतन आणि मंथन केलं पाहिजे. इथल्या लोकांच्या डोक्यामध्ये विशेषतः शिकल्या सवरल्या प्रत्येकाच्या भाषणात उल्लेख आला, आपण एज्युकेटेड क्लास आहो, आपण वेल क्वालिफाईड आहो, आपण फार शिकलेलं. आता मी तर आता मानायलाच तयार नाही वेल क्वालिफाईड आहे म्हणून, एज्युकेटेड आहे म्हणून. मला तर म्हणजे जे गावरानी खेड्यात जातो मी बोलत, हे लोक जास्त आवडतात, ते लवकर पटते. ह्या शिकलेल्या लोकांना सांगणं फार कठीण आहे. ते म्हणजे तू काय आम्हाला सांगतं बे, त्यापेक्षा आम्ही लय शिकलो, आम्ही तर लय पुस्तकं वाचले आहेत, एवढ्या दूरून आला आम्हाला ज्ञान सांगून आला. शिकले लोक शिकलेल्या माणसाचं ऐकायला तयार नाही. हे मी म्हणत नाही, बाबासाहेब आंबेडकर सांगतात मला या देशातल्या शिकलेल्या लोकांनी फसवलेलं आहे. हे बाबासाहेबांचं वाक्य 100% नाही, 1000% खरं झालेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. जेवढा जास्त शिकन तेवढा जास्त भेकाळा, जेवढा जास्त शिकन तेवढा तो आंदोलनापासून दूर, जेवढा जास्त डिग्र्या घेईन तेवढा तो त्याच्या कुटुंबात दबलेला, कुटुंबात लपलेला, बायको, नवरा, लेकरं, मायस घर, बस बाल्या बाली, दहाबादाची खोली, याच्याशिवाय त्याला घराच्या बाहेर निघायला तयार नाही. हा शिकलेला वर्ग इतका स्वतः पुरता मर्यादित झालेला आहे. त्यानं असं ठरवून टाकलेलं आहे. आता तो असा म्हणतो, आपण कोणाच्या लेण्यात नाही, आपण कोणाच्या देण्यात नाही. त्याला सांगा तू लवकर मरत, हा तर तू वाचू शकत नाही जास्त दिवस. तो म्हणते, म्हणजे इतका अभिमानानं सांगते आपल्याला. काय काय चाललंय, काही नाही, आपलं मस्त आहे, आपल्याला कोणाच्या लेण्यात नाही, आपण कोणाच्या. अबे हरामखोरा, बाबासाहेबाच्या पुण्याईमुळे तू नोकरीवर लागला, बाबासाहेबाच्या पुण्याईमुळे तुझ्या संडासात टाईल्स लागली, हे सांगा तिला, असं समजून सांगा. घरात नको सांगू तिला.
घरात सगळ्याच्या छन्नासात टाईस लागली म्हणा तुझ्या बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं, आणि तू म्हणतो कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. हा समाज खऱ्या अर्थानं बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराजांच्या विचारांचा सगळ्यात मोठा शत्रू लक्षात घेतला. ग्रामीण भागातल्या लोकांना आपण अडाणी, अशिक्षित म्हणून त्यांना नेहमी बोलत राहतो. तुम्ही त्यांना थोडं समजून सांगा, एका भाषणात ते बदलतात. अरे शिकलेल्या लोकांना 100 भाषणं द्या, ते तुमच्याच चुका काढते, तुम्हालाच ज्ञान सांगते. कोणत्या पुस्तकातलं घेतलं आणि कुठचा संदर्भ होय, आणि सर तुम्ही हे अबे थांब ना बे बाबा, थांब ना. इतके स्वतःला शायने समजते, कधी कधी भाषणातच उभे राहते म्हणतात, सर हे तुम्ही सांगत आहात ते मला मी कधी वाचलं नाही. तो वाचलं नाही, तो अभ्यास कमी आहे, बस खाली, हां तुला माहित नाही आहे. अशा लोकांना जर तुम्हाला शांत करायचं, असं अतिशहाणे ज्याला म्हणतात, मग त्यांच्यासोबत कधी कधी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता अशी दाखवून द्या. तो म्हणते की कुठून घेतलं सर, त्याला सरळ सांगून द्या. मी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंड क्रमांक 10, पृष्ठ क्रमांक 352, लाईन क्रमांक 57, शब्द क्रमांक 10 इथून घेतलेलं आहे. 5 बज्जा कुठं पाहिजे त्याला सांगून द्या. असं प्रामाणिकतेनं विचारलं तर सांगू आपण, बरोबर चलय. असं तो त्रासदायक किंवा असा काहीतरी उद्धट सारखा तुम्हाला कमजोर समजण्याच्या पद्धतीनं तुम्हाला विचारतो, तो सांगते का त्यापेक्षा मी हुशार जास्त आहे. हां, अशा लोकांना या पद्धतीनं आता आपण उत्तर दिलं. जशाच तसे भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाचे माथी हानू काठी. बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबांचा एक अभंग उद्धृत केलेला एका पुस्तकामध्ये. ते सांगतात की बा तुम्ही लोक तुकोबा अर्धवट सांगतात, बाबासाहेबच सांगतात, तुम्ही लोक पूर्ण सांगतच नाही. की दया तिचे नाव भूतांचे पालन, असं तुम्ही सांगता म्हणते नेहमी. एक अभंग आहे तुकोबांचा की दया तिचे नाव भूतांचे पालन, पुढचं काही सांगतच नाही. बाबासाहेब म्हणते पुढचं महत्वाचं आहे, आणिक निर्दालन कंटकांचे. बाबासाहेबांनी म्हटलंय, मी नाही सांगत, मी कधीच माझ्या बोलत नसतो, हे मी अंदर गेलो असतो आतापर्यंत, लय बोलतो मी, लय लिहितो, पण मी पुरावा देतो त्याला प्रत्येक गोष्टीला. बाबासाहेब म्हणतात अर्धवट सांगू नका. तुकोबा इतकं प्रखर लिहून ठेवतात, इतकं प्रखर लिहून ठेवतात की या महाळ क्रांतीच्या निमित्तानं आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे. 100 वर्ष झाले महाळ क्रांतीला. सोपी क्रांती नाही. अरे इकडे लोक आंदोलन करते, घर भेटलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, मला चांगलं झालं पाहिजे, मला अधिकार. इथं बाबासाहेब पाण्यासाठी आंदोलन करतात. पाण्याचे जगात झालं नाही. जगात पाणी कोणालाही भेटते हो प्यायले, पाणी कुठेही भेटते. माणसाला पाणी प्यायला नाही भेटून राहिलं. माणूस असून माणसाला पाणी प्यायला भेटून राहिलं नाही. आणि सकाळी शाळेत प्रत्येक प्रार्थना असते, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. मी म्हणत असतो पोट्टेले शाळेत, काय याचा अर्थ काय होते? म्हणजे काही नाही सर, माणसाने माणसाशी माणसा समवाग. मग काय रे, माणसाने बौद्धाशी कसे वागणे, माणसाने मुसलमानाशी कसे वागणे? म्हणजे काही नाही सर. मग कसं रे, शाळेत बोलले शिकवते मास्तर लोक. हां, एकच मागणी म्हणते, माणसाने माणसाशी. अबे तू माणसासारखा वागून राहिला नाही. माणसाचे गुण फक्त कपडे चांगले घालून, डिग्री असली म्हणजे, नोकरी असली म्हणजे येत नाही. गाडगे बाबा एकही दिवस शाळेत नाही गेले, फाटके कपडे घातले, अमरावती विद्यापीठाला नाव आहे, त्या जागेले त्या माणसाचं नाव आहे ज्या ठिकाणावरून दरवर्षी हजारो लोक वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन बाहेर पडतात, आणि त्या ठिकाणाले अशा माणसाचं नाव आहे ज्याच्यापाशी डिग्रीच नाही आहे. हे लक्षात घ्या. ते खरे संत आहे. आणि ते संत गाडगे, त्या संतांचा सल्ला बाबासाहेब आंबेडकर नेहमी घ्यायचे. धर्मांतराच्या वेळी सुद्धा सल्ला घेतला, लक्षात घ्या. तुम्ही वाचलं असेल अनेक ठिकाणी. मित्रांनो, ह्या गोष्टी आम्हाला लोकांना सांगाव्या लागतील. जेधे जवळकर, ह्या महाडच्या तळात जेधे जवळकर मगाशी उल्लेख तुम्ही केला, मराठा पुढारी आहे जेधे जवळकर. ते म्हणणे नाही ब्राह्मण पाहिजे नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, मग इंग्रज साहेबांनी सांगितलं की ब्राह्मण नाही. बाबासाहेब म्हणणे नाही, आपला कोण्या एका जातीला विरोध नाही, आपल्या वृत्तीला विरोध आहे. की ज्यांच्या डोक्यामध्ये आपले असून सारे ब्राह्मणी विचार घुसलेले आहे, त्या लोकांना आपला विरोध आहे. आपला ब्राह्मण्याला म्हणून जेधे जवळकरांना बाबासाहेबांनी समजून सांगितलं की ब्राह्मण किंवा सगळ्या जातीचे लोक असल्याशिवाय हे आंदोलन सर्वसमावेशक होणार नाही, या आंदोलनाला महत्त्व येणार नाही. आणि म्हणून जेधे जवळकरांना घेतलं. आणि जेधे जवळकरांनी, दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं वयाच्या 25व्या वर्षी. लोकांना सांगाय म्हणून सांगितलं, सांगत नाही. 25व्या वर्षी पुस्तक लिहिलं, टिळकाच्या विरोधात आहे ते पुस्तक. टिळकाच्या चिपळूण करच्या चिरफाड करून टाकलेले त्या पुस्तकामध्ये जवळकरांनी. मराठा समाजाचे जवळकर, केस झाली जवळकर लेखक, जेधे त्याचे प्रकाशक. केस झाली, केस कोण लढवली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कधी सांगा लोकाईले? या लोकांच्या डोक्यात कचरापट्टी भरलेली आहे, तिला हे सांगा लागेल ना. अबे जेधे जवळकर मराठा होय,
आणि त्याची केस लढवली बाबासाहेब आंबेडकर, जे पहिले महार होते आता बुद्ध आहे समजा म्हणून, त्यानं लढवली. म्हणजे किती जवळचं नातं आहे बे आपलं, त्याला सोडलं ना त्याच्यामधून. हे सांगा लागत ना लोकांना राजा, आपण हे काही सांगूनच नाही राहिलो. निवळ सांगून झालं बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब. कठीण सोपं सांगा, कठीण नका सांगू, सोपं सोपं सांगा. हार्ड एकदम असं प्राध्यापक लोक सांगतात तसं सांगू नका. सोपे बाबासाहेब सांगा की खूप सोपे आहे बाबासाहेब. बाबासाहेब रमाई, बाबा रमाई बिचारी किती साधी सुधी, बाबासाहेब किती शिकले सवरले. तुम्ही दोघं एक कल्पना करा, आज घरी गेल्यावर रात्री झोपता झोपता एवढे मोठे विद्वान बाबासाहेब आणि बिचारी रमाबाई अशिक्षित साधी सुधी, या दोघा नवरा बायको किती संवाद, कसे संवाद करत असतील, कसे बोलत असतील, किती प्रेम बाबासाहेब. या महाडच्या 14 तिकून आले, मग ते रायगडला गेले, मग समजलं का हल्ला झाला बाबासाहेबावर. अफवा, तेव्हा मोबाईल नाही, काही नाही. रमाबाई घाबरल्या, लोकांनी सांगितलं काही झालं नाही. बाबासाहेब 3 दिवसानं आले, रमाबाईने उपवास केला की माझ्या पतीवर हल्ला झाला, खूप प्रेम. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे रमाबाईंना, रामू, प्रिय रामू. पत्रपा पुस्तक उल्लेख हे केलाय, त्यांना अर्पण केला, रामू शब्द वापरायचे पा. आणि सांगायचं मग बाबासाहेबांना असं रागारागानं म्हटलंय त्या अग्रलेखामध्ये, या बायकांचं कायच करावं, या बायका आपल्या येले नवरा लेकरं याच्यावर इथं उल्लेख आहे, बाबासाहेबांनी लिहिलेला आहे त्यांच्या भाषेमध्ये ते, की मी सुरक्षित आहे. मी लोक म्हणे बाबासाहेब पहिले घरी जा, पहिले बाबासाहेब कुणाला डायरेक्ट ऑफिसमध्ये गेले आणि डायरेक्ट मग हे केस लढायला गेले जेथे जवळ करची. हे लक्षात घ्या, फार हे संदर्भ आहे. आता कसं वेळ कमी असते त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही वेळेच्या अभावी, परंतु या सगळ्या गोष्टी आपण त्या रमाबाईचं आणि बाबासाहेबांचं किती सुंदर नातं होतं, किती चांगलं नातं होतं, लक्षात घ्या. अरे बायको नवऱ्यानं दिवाळीला साडी घेतली नाही तर काय भांडणं करते नवऱ्यासोबत. हां, अरे इथं पोरगा मेला स्वतःचा, त्याच्या अंगावर टाकण्यासाठी नवीन कपडा आणण्यासाठी जगानं ज्या माणसाच्या विद्वत्तेसमोर जग नतमस्तक झालं, त्याच्या खिशात पैसे नाही. तुम्ही लक्ष घ्या, दारिद्र्य गरिबी काय समजून घ्या. लोक मी गरीब आहे, मी योग्य, काही लोक दलिंदर आहे. एवढ्या दारिद्र्याचं गरिबीचं रडगाणं गाते काही तर सांगा, अबे तुम्ही काहीच गरीब नाही, बम पैसे आहेत तुझ्याजवळ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी गरिबी पाहिली कदाचित जगातल्या कोणत्याच माणसानं पाहिलं नसेल. कधीही गरिबीचं रडगाणं बाबासाहेब आंबेडकरांनी गायलं नाही. उलट मी गरीब आहे तर माझा समाज कसा श्रीमंत होईल यासाठी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न राहिलेले आहे. लक्षात घ्या, गरिबीचं दारिद्र्याचं रडगाणं बाबासाहेबांनी सांगितलं की चांगले राहा, स्वच्छ राहा. त्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी लुगडं कसं घातलं पाहिजे, आता वेळ नाही, सगळ्या गोष्टी आहे. लुगडं कसं घातलं पाहिजे, हातात काय घातलं पाहिजे, कानात काय घातलं पाहिजे. तुम्ही माझ्यात खूप जुन्या गोष्टी करता, ते करू नका. एवढंच नाही, मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या जिथं सभा होती महाडला, त्या ठिकाणी एक आडोसा केला आणि आडोशाच्या ठिकाणी जे चित्रे होते त्या चित्र्यांनी त्यांनी स्वतःच्या पत्नीला आणलं. 5-6 बाया होत्या. आपल्या समजा बहुजन समाजातल्या बायांना नेऊन कसं चांगल्या पद्धतीनं लुगडं घालायचं गेडाम सर, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय प्रत्यक्ष जाग्यावर केलंय, जाग्यावर, ग्राउंडवर. का तुम्ही बाबा काही मॅडमने सांगितलं की कशा प्रकारचे लुगडं, मग त्या आपल्याला घाणेरडं समजायचे, वाईट समजायचे. लुगडं चांगलं घातलं पाहिजे, मग घालता येत नाही बुवा, तर मग घालून दाखवण्याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे महाडला. खूप बारीक बारीक गोष्टी आहे. महाडचा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यासाठी झालता एवढं सांगू नका. तिथं सावित्रीबाई फुलेंना काय केलं, मुलींची पहिली शाळा काढली. अबे साऱ्या जगाला माहीत आहे. नवीन सांग, अलग सांग काहीतरी. भाषण विद्या सावित्रीबाई फुले मुलींची, त्या बाकीचं काहीच नाही केलं का त्या बाईनं? हां, बाकी काहीच नाही केलं का? अबे 78 बाळांपण केले घरात, स्वतःच्या घरात 78 बाळांपण दुसऱ्या बाईचे केले, त्यातल्या ब्राह्मणाच्याच बाया 90%. हे लक्षात घ्या. हे सांग. काव्य फुले लिहिलं, 52 कशी सुबोध रत्नाकर लिहिलं, आणि तेव्हा सांगितलं की धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. तुकोबानं 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं की शेंदराचे दैवत केले, नवस बोले तयासी, 900 कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती. इथं तर वेल क्वालिफाईड MSc PhD झालेली लेकरं होत नाही म्हणून त्या महाराज पकडला काल, हरामखोर खरात. हां, 58 व्हिडिओ आहे म्हणते, महाराष्ट्रातलं F-10 फाईल आहे. हां, F-10 फाईल, काही बोलत नाही. तरी त्याचा उदो करणारे, कौतुक करणारे लोक आमच्या देशात आहे, आमच्या राज्यात आहे. तो आसाराम तेव्हा पकडला. आम्ही तुकाराम वाचला असता तर आसाराम जन्माला आला नसता. लक्षात घ्या, आम्ही तुकाराम वाचला नाही म्हणून आसाराम जन्माला आला. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकुणी करती पाप, दावणी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती. तुकाराम मला म्हणते संगती जळा, दूर हटा चोट्टाईपासून. आम्ही चाललो जवळ. 3-4 वर्ष गेले का बरोबर एक महाराज टपकते. मग आम्ही बसलो होतो, विचार चालू होता,
तिथं ऑफिसमध्ये 3 आता तो आला मिश्रा, तो आला एक अळानी बागेश्वर, हां IT झालेली पोरगी तिथं. ते महाराज मुझे जॉब कब मिलेगा? अरे बैताड बेलने तो 4था वर्ग आहे ना, तू IT झाली आहे ना भावा, आणि जॉब कब मिलेगा तो कसं सांगन? त्याला कॉमन सेन्स नावाचं. म्हणून शिक्षण आता काय 2 डिग्र्या कमी घ्या भावा, 2-4 पुस्तकं कमी वाचा भावा, काही जास्त खरंच आहे, काही जास्त फार आता मला तर आता काही त्याचं खरं. शिक्षण घेणारा माणूस, आमची आई समजा, तुमची आई, माझी आई, आजी देवपूजा करायची बिचारी, करत होते जुने लोक, आताही करता. एवढा हे करे का अकात, एवढं 2-2 तास बसे का तिथं? 5-10 मिनटं गेली, फुलं वाहिले, पाया लागली, चालली बिचारी कामावर. स्वयंपाक, भांडे, कपडे, वावरातले कामं. आता इले काहीच कामं राहिले नाही 2-2 तास. म्हणजे काही काही तर इतके मॅट आहे. सकाळी उठते माणसं, कागद घेते हाती, मी म्हणते 1001 वेळा ओम लिहितो, ओम. काही जण म्हणते मी हरि ओम लिहितो, काही म्हणजे नमशिवाय लिही, अजून लिही, 1,00,000 वेळा. तिथं मरतं तू, मर लवकर, तिथं काहीच कामाचं नाही आमच्या. तू अबे 100 वेळा फक्त बाबासाहेब बाबासाहेब लिहितोय, जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. ओम लिहितो म्हणते. एक मास्तर पण आमचा शाळेतला, ओम ओम म्हणजे काय सर? काही नाही, ओम ओम किती वेळा? 1000 वेळा. मॅडम अजून लिहा, पुढं चालू द्या, चालू द्या. म्हणजे एवढं काय शिकता राहायचो? काय शिक्षणाचं काय? किंवा कमी शिकलेले लोक, 4था वर्ग शिकले तुकडोजी महाराज, तुमच्या नागपूर विद्यापीठाला नाव आहे. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण प्रचार प्रभावशाली, तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. बुद्धांचा विचार सगळ्या संतांनी सांगितलेला आहे. माझ्या संत परंपरा वेगळा विषय आहे, व्याख्यानाचा फार वेगळा आहे. आणि या संत परंपरेसोबत बाबासाहेब जुळले आहे, महात्मा फुले जुळले आहे, शाहू महाराज जुळलेले आहे, सगळे संत जुळलेले आहे, सगळे महापुरुष जुळलेले आहे. तुम्हाला सांगितलं मी, बाबासाहेब जर आता घराघरात पोचवायचे असतील, जे लोक बाबासाहेबांपर्यंत पोहोचलेले नाही किंवा मानत नाही, संत परंपरा घ्या, बाबासाहेबासोबत जोडा. कारण जोपर्यंत तुम्ही आधार आणि पुरावा देत नाही, तो पण लोक म्हणाले त्याने अंगावर येते. ते सांगा मी म्हणत नाही, गाडगे बाबा म्हणतात, मी म्हणत नाही हे ओळ घे तुकाराम महाराज म्हणतात, मी म्हणत नाही हे चोखा मेळा म्हणतात, हे सांगता येईल असं, मी म्हणत नाही हे ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे, तुकडोजी महाराज सांगतात. हा विचार मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे. केळुस्कर गुरुजी हे सांगा, पहिलं बुद्ध चरित्र कोणं दिलं? संबंध कसे जुळतील आपले एकामेकाचे? आहे की नाही? शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी. 19 फेब्रुवारी आले की मग चालले आम्ही शिवजयंती करतो. आता 14 एप्रिल येईन, मग बौद्ध पुऱ्यात. अबे असं अल्लख येऊ द्या, सेंटर लिहू द्या, सेंटर. बाबासाहेब आंबेडकरची जयंती गावातल्या मुख्य चौकात येऊ द्या पूर्ण. आपल्याला एवढा अभिमान आपल्या मोहल्ल्यात, आमच्या कायला तुमच्या मोहल्ल्यात झाली ना, लय वर्ष झाले ना तुम्ही करून राहिले, आता तेवढेच तर लोक आहे, जास्त जमून राहिले. दुसऱ्याला सोबत घ्या, बाकी लोकांना सोबत घ्या, त्याला म्हणा आपण एकत्र करू, एकत्र करून सेंटरमध्ये बाबासाहेब घ्या आणि तिथं सगळ्या लोकांना बोलवा आणि तिथं सांगा बाबासाहेब. बरोबर. आता तुम्हाला कितीही बाबासाहेब सांगितले मी अजून, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. तुम्ही म्हणा का जाण बे बाबा किती सांगतो, सारा पाठ आहे, पुरं पुस्तक या सर नवले, सर एवढे धावपळ आहे, या वयात तुम्हाला इंग्लिशचं लयच नवल वाटते बा. फोन करते, सर हे पुस्तक वाच जा, सर ते पाहिजे. सरनं 3 पुस्तकं पाठवले मला बस स्टेशनवर. म्हटलं सर माझ्या रोजचे भाषणं चालू आहे, वाचायला वेळ नाही. हां पण काय या वयात धावपळ या माणसाले, बाबासाहेब गेले पाहिजे घराघरात, महात्मा फुले गेले पाहिजे, हे असे लोक हे अशा कामाचे आहे. हे पहा, काही जण म्हणते किती वर्ष जगला, म्हणजे 120 वर्ष जगला, तू काहीच कामाचा नाही. त्याच्यापेक्षा 2 60-60चे पुरले. एक तो 120चा काहीच कामाचा नाही आमच्या, तू काहीच घरच्याही कामाचा नाही, समाजाच्या कामात. इंग्रज सारखे गेडाम सारखे 2 पुरले ना 60-60चे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतेच का नाही मला इतकं जास्त वर्ष जगाचं नाही आहे, इतके 100 वर्ष जगल्यापेक्षा 10 वर्ष जगा, 1 वर्ष बघा हा का जगा, कायले मेंढर हा का जगता. आम्ही मेंढर मेंढर ज्यानं यावं त्यानं हाक लावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलावं. विठ्ठल वाघ सांगतेच तुम्हाला कवितेतून. लिलावच चालू आहे ना भाऊ, लिलावच तर चालू आहे. आता गॅरंटी नाही, किती बाबासाहेब सांगून राहिलो आपण, किती महात्मा फुले सांगून राहिलो, किती शिवजयंती होऊन राहिली. आता सगळ्याचे फोटोही बदलले. आता मला तर वाटतं तर बाबासाहेबांचा फोटो बदलन का काय मी. आता शिवाजी महाराज आले, राम बदलला, कृष्ण बदलला, महात्मा फुले बदलले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ते आता पिक्चर टाईप फोटो आले, सगळं बदलून राहिलं, प्रतीकं बदलले. लक्षात घ्या, ते बिलकुल काय 6 पॅक काय 8 पॅक असे फोटो आले. म्हणजे बा शिवाजी महाराज बद्दल पहिले प्रेम निर्माण होई पाहिल्यावर, आता नाही शिवाजी महाराज म्हणजे खुंखार आक्रमक, सकाळी उठले काहीच कामधंदा नाही, शिवाजी महाराजने तलवार घेतली, नाश्ता केला, घोड्यावर बसले, जिजामाताला सांगितलं आई मी येतो आता, 100-200 मुसलमान कापून टाकतो, डायरेक्ट जहान. असं खतरनाक, मला काम धंदे नाही दुसरे कोणतेच काही नाही, राज्य कारभार करायचा, लोक जगायचं, फक्त मुसलमान कापायचे, असे खुंकार शिवाजी महाराज दाखवून राहिले. संभाजी महाराज बलिदान मास सुरूला, बलिदान मास, तो भिड्या एक अळांचोट.
हा, त्यानं सगळ्यात जास्त बदनामी केली आपल्या महापुरुषाची. तो बाबासाहेबाबद्दल वाईट बोलला, तो महात्मा फुलेबद्दल वाईट बोलतो, तो शिवाजी महाराजबद्दल अनेकदा वाईट बोलला, सावित्रीबाईबद्दल तुकारामाला म्हणते मनुश्रेष्ठ आहे म्हणजे तुकारामापेक्षा. अबे बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जाळली, तर बापानं मनुस्मृती जाळली, लक्षात घ्या पहिले इथं. हा, तो म्हणते तुकाराम महाराजनं आपल्या अभंगातून मनुस्मृतीच्या चिंधड्या चिंधड्या ओढून टाकलेल्या, लक्षात घ्या. अनेकदा वेदांचा तो अर्थ आमासेची ठावा एरांनी व्हावा भार माथा. तुकाराम सांगतात 4000 अभंग आहे. ते कीर्तनकार सांगत नाही, हे कीर्तनकार तयार करायचा गेडाम सर. हे भाषण लोक जास्त ऐकत नाही, गर्दी कमी आहे भाषणाले. हे फुल पॅन्ट शर्ट लोकांना पटत नाही. तुम्हाला सांगून आलो मी, आता माझा विचार करून राहिला. हो, ते आमच्या अनंत भाऊ माझ्यासोबत नेहमीच ड्रायव्हर म्हणून त्याला सांगितलं मी काल, म्हटलं हुड छातीला दुखते भाषण देऊ मग ताकदनं बोला लागते. कीर्तनकाराले 2-4 भजनवाले सोबत असतात. ठवलं 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 म्हटलं, तो 10 मिनिटं तरी 5 मिनिटं गॅप भेटते, दम भेटते, तर भाषणाला कंटिन्यू बोला लागते. पाणी नाही पिता, एखादी बोलता बोलत चालला आहे माणूस. कीर्तनकार प्रवचनकाराची सोय आहे, भगवे कपडे काहीच नाही पाहिजे, भगवी शाल भगवे कपडे अंगावर घातले, मोठ्या सिंहासनावर काय हेलिकॉप्टर विमान ऑडी गाड्या, 50-50 लाखाची गाडी आहे महाराज. तो प्रदीप मिश्रा, 1 लोटा जल सब समस्या का हल. पोट्ट 8वीत नापास झालं त्याचं, त्याचं पोरगा 8वीत नापास. हा म्हणते अभ्यास करू नका, त्या बेलपत्राला सहज लावा, पिंडीले चिकटवा शंकरजीच्या, तुमचं पोरग. आता तर मागच्या महिन्यात IAS होते म्हणे. अबे IAS व्हायला अभ्यास करायला लागते ना, भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे ना भैताळ्या. हां, तुला समजते का? ते थोडी वय येते ते आणि बसते मोठ्या शिवाय. आता तुम्ही तर ह्या माईक आणला, खेड्यापाड्यात काहीच माईक नाही, असा जोरानं बोलू लागते सर, ह्याची दुखते पूर्ण. त्याच्या 2 माईक असे पूर्ण असे मस्त बसते, तिथपर्यंत कार नाही येते, इथपर्यंत, इथून येते फुलं पूर्ण, आणि इथे येते मस्त बसते मधात, आणि मग सांगते ए सब मोह है. अरे बाबा, हेलिकॉप्टरनं आला पहिले, आता 50 लाखाच्या कारनं आला, आता फुलावर पाय देऊन आला, तिथं बसला, एकदम AC आहे, दोन्ही AC लागलेली आहे, मोठे मोठे माईक आहे, आणि मग म्हणते ए सब मोह है, ए सब माया है, इसे छोड़ दो, इसे त्याग दो और हमें दे दो. गल्लुऱ्या. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकाची कापितो मान, ज्ञान सांगे जनासी, नाही अनुभव आपणासी, कथा करीतो देवाची, अंतरी आशा बहु लोभाची, तुका म्हणे तोची वेळा, त्याचे हानुनी थोबाळ फोडा. हे होते जोपर्यंत माझ्या बहुजन समाजातले लोक अशा महाराजांच्या प्रवचनात कीर्तनात उभं राहून त्याला प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत आपल्यावर अशाच लोकांचं राज्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जगातल्या लोकांना जगवणारा आणि जागवणारा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मित्रांनो फार मोठी क्रांती झालेली आहे. महाडचा सत्याग्रह असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, हे सगळे सत्याग्रह माणसाला माणूसपण बहाल करणारे आहे, माणसाला जनावरांमधून एक मानवाचं जीवन प्रदान करणारे आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणणारे. आणि सगळ्यात शेवटच्या 5 मिनिटाकडे ओढतो, आमच्या महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. सकाळी उठल्यावर कोण्या देवाच्या पाया बाया लागलं नाही लागलं तर नका लागू. तुम्ही तर इथं कोणी नाही आहे, पण सांगू आमच्या OBC समाजातल्या बाहेर सांगत असतो मी नेहमी, कोणाच्या लागा नका लागू, एक सावित्रीबाईच्या पाया लागत जा आणि एक बाबासाहेबाच्या पाया लागत जा. सावित्रीबाईमुळं तुम्हाला शिक्षण भेटलं, आणि बाबासाहेबाच्या हिंदू कोडबिलानं तुम्हाला नवऱ्याच्या संपत्तीत, सगळ्याच्या लेकराच्या संपत्तीत वाटा भेटला. नाही तर माणसं 4-4, 5-5 बायका करे, बायकोले टाकून देन, काहीच नाही दे, तिला आत्महत्या करायला लागे. हे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई वय, हिंदू कोडबिल काढलं, त्या हिंदू समाजातल्या बाया बाबासाहेब आंबेडकरांकडे ढुकूनही पाहिले तयार नाही. मग आता त्याला हे महत्त्व सांगायचं काम पडलं की नाही, तर मग आता आपल्याला ह्या 1 वर्षात सर आता असे गावागावात जाऊन असे कार्यक्रम सांगा लागन. बाई बाबासाहेबांना तुझ्यासाठी काय प्रेमाने सांगा लागन, आक्रमक नका हो, भांडणं नका करू, तुम्ही एकदम असे खवळू नका अंगावर, तुम्ही भल्ले जोरान ताकद नका सांगू, प्रेमानं. लोक आजकाल ऐकतच नाही कोणी. ह्या 10-12 वर्षात लोक एवढे खुंखार बनलेले आहे, याने एवढे खुंखार करून टाकले, हे मेंदू विषारी बनले. अरे गाडीचा धक्का जरी पेट्रोल पंपावर लागला असा मागून तरी सहन नाही करत. हे काय दिसत नाही काय, बकणं झाला काय, बहिरा झाला काय, अरे बाप, असे पूर्ण विषारी बनवलेले आहे, विषारी एकदम, काहीच ऐकत नाही ते. म्हटलं एफटीन फाईल्स मध्ये हे नाव आहे ना भारतातले 4-5, हॅट आम्हाला काय सांगू दे, आम्हाला काय करायचं असे ना नाव, काहीच घेणं नाही तेले काहीच घेणं नाही. अरे बा, आपल्या देशातल्याच लोकांमुळे, आपल्याच प्रधानमंत्र्यामुळं इराणनं आपलं तेल बंद केलं ना, रशियाने आपलं, हे आम्हाला काय सांगू, आम्हाला नाही माहीत, होऊच शकत नाही म्हणते, असं होऊच शकत नाही म्हणते अजिबात. मी लिहितो लेख, माझ्या लेखावर एवढ्या शिवाय देतात मला, पण मी काही त्याला उत्तर देत नाही. हे लक्षात घ्या. इतकी खतरनाक पिढी बनली, म्हणजे जे सद्विवेक बुद्धी असते, जे एक विचार करण्याची शक्ती. मी आज 8-10 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, हां, की
मेंदू गुलाम असलेली जमात, पुरा मेंदू गेला, पुरा गायबच. म्हणजे हे आपल्या डोक्याच्या वर एक मेंदू नावाची काहीतरी गोष्ट आहे, हेच काही लोक विसरलेले आहे. बिलकुल डायरेक्ट म्हणजे इथं एक असं चाळणी असते प्रत्येक गोष्टीला. पाणी पिताना आपण पाणी चाळणीत टाकतो किंवा पहिले आपली आई फळकट टाकते मग गाळून घे. आता एकही गोष्ट लोक गाळून घ्यायला तयार, डायरेक्ट तिकून आलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून डायरेक्ट फटकन मेंदूत. अबे इथं चाळणीला गाळून घे त्याचा. अबे तू भाजीपाला आणतं, संभार आणतं, हे आणतं, तरी त्याच्या शेंड्या काढून टाकतं, धुवून टाकतं, माती काढतं. किती काळजी घेतं जेवताना. विचार घेताना काळजी घेणं. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा शुद्ध विचार आहे. महात्मा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, सयाजीराव गायकवाड सांगा. मी बडोद्याला गेलो होतो मागच्या वर्षी. सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशावर जाण्यासाठी मदत केली. हे नातं आपल्याला सांगावं लागेल. एकमेकांचं प्रेम, एकमेकांची आपुलकी, एकमेकांचा जिव्हाळा कसा होत असते संबंध सांगितल्यानं, संबंधातून, नात्यातून आपण एकमेकांसोबत जुळलो पाहिजे. मित्रांनो, या देशाला याच प्रेमाची, आपुलकीची गरज आहे. महाडचं शेवट झालं, महाडचा सत्याग्रह त्यासाठी आपल्याला खूप कामाचा ठरू शकतो. पाण्यासाठी संघर्ष आहे, आता जगण्याचा संघर्ष आहे. तेव्हा फक्त अस्पृश्यांचा संघर्ष होता, आता अस्पृश्यांचाच फक्त राहिला नाही, या देशातल्या समस्त बहुजन समाजाला गुलाम बनवला. समस्त लक्षात घ्या. उलट आंबेडकरी चळवळीत तुम्ही तर भाग्यवान आहे, तुम्ही शिकले सवरले. ओबीसी समाजाची अवस्था त्यापेक्षा अत्यंत दुर्दैवी आहे, पण तो मानायलाच तयार नाही, तो ऐकायलाच तयार नाही. ठीक आहे, विदर्भात पंजाबराव देशमुख झाले, काही ना काही सुधारणा झाली. गाडगेबाबा तुकडोजी महाराज सुधारणा केली. पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात जाण तर त्याला पंजाबराव माहीत नाही, त्याला गाडगेबाबा माहीत नाही, ते ऐकायलाच तयार नाही. नाव माहीत आहे तर विचार माहीत नाही. आणि म्हणून विचाराची लढाई आहे. जय जयकार करू नका. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणी पाया लागलं तर बाबासाहेब शेवटच्या काठी होती, पटकन काठी मारे. इथंच तुमच्या नागपूरमध्ये गत्रेव माळखोलकरनं त्यांना म्हटलं तरुण महाराजच्या की बाबासाहेब लोक तुमच्या इतकं प्रेम करतात, तुमच्या पाया लागतात, तुम्ही त्यांना काठी मारता, दूर ढकलता. बाबासाहेब म्हणे मला असा समाज, पाया लागणारा समाज निर्माण करायचा नाही. माझ्या समाजानं माझ्या विचाराचं पालन करावं, माझ्या विचारांचे अनुयायी हवे. असे कोणासमोर झुकणारे, वाकणारे, नतमस्तक होणारे लोक मला नको आहे. मला स्वाभिमानी समाज पाहिजे आहे. मला स्वतःच्या मेंदूनं विचार करणारा समाज पाहिजे आहे. माझा समाज हा स्वावलंबी झाला पाहिजे. माझा समाज हा स्वतःच्या मेंदूनं विचार करणारा झाला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट त्यांनी खर्ची घातलेला आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या विचारांचे आपण पायिक आहोत, याचा आपल्याला प्रत्येकाला प्रचंड अभिमान आहे. आम्हाला गर्व आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी आहोत. आणि हा बाबासाहेबांचा विचार, हा संविधानाचा विचार, जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाला मिळालेली आहे, जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, ती या संविधानामुळे प्राप्त झाली. अंबानीलाही एक मत, झोपडीत राहणाऱ्या माणसालाही एक मत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे या देशातल्या कोट्यावधी लोकांना मिळालेला आहे. आणि तो विचार आम्ही कधी उद्ध्वस्त होऊ देणार नाही, नष्ट होऊ देणार नाही. त्यासाठी आम्हाला प्रत्येकाला आमच्या प्राणाचं बलिदान जरी द्यावं लागलं तर निश्चितपणे आम्ही ते करू. महाड शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून मित्रांनो, आपल्याला हाच बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जायचं आहे. आणि त्याच विचारानं या देशामध्ये छत्रपती शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, चोखोबा या सगळ्या महामानवांच्या विचारांचं परिवर्तनवादी, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं, स्त्रियांचा सन्मान आणि आदर असणारं, स्त्री ही श्रेष्ठ आहे, ती पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, असं जेव्हा तुम्ही मानायला लागाल तेव्हा हा देश महासत्ता होईल. पुरुषांनो, तुम्हाला सांगतो, या कमीपणा अजिबात मानू नका. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे असं तुम्ही माना. आम्ही मराठा सेवा संघामध्ये तेच मानतो. आम्ही जिजामातेला आमचं प्रेरणास्थान का मानलं की स्त्रीमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे. आणि जर या देशातल्या सगळ्या सत्तांची चाबी महिलांच्या हातात दिली तर भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत या देशामध्ये स्त्रियांचा आदर होणार नाही, सन्मान होणार नाही, तोपर्यंत आपली अप्रगती होणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं अत्यंत या महत्त्वाच्या विषयावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाड क्रांती शताब्दी महोत्सवाच्या पर्वाच्या निमित्तानं मला आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी आदरणीय इंगळे सर, आदरणीय गेडाम सर आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांनी, सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय शाहू, जय सावित्री.